जय गुरु. जय गुरु सर. हा. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. स्क्रीन दिसतोय का तुम्हाला काही? स्क्रीन दिसतोय हा तुम्हाला आता की नाही? दिसतोय. हो. हो आता दिसतोय. पण पण तो साईडला साईडला तर बार आला एक उभा. उ, हा. उजव्या साईडला. हा गेला वर गेला आता तो. हम्म. दिसतोय ना आता? हो आता खाली आला. हो हो. तर आपण हे लंका नगरी 11वा पाठ बघत होतो, बरोबर? तर त्याच्यामध्ये हनुमान म्हणजे सुंदरकांडातलं हनुमानाचं वर्णन आहे. हम्म. तर त्यात गृहात गृहम राक्षसानां उद्यानानि च वानरः वीक्षमाणो हि असंत्रस्त प्रासादांश्च चचार सहा. याचा अन्वय कसा होईल? सहा. सहा म्हणजे कोण? तो सहा वानर हा. म्यूट. तर तो वानर, सहा वानर हा एका घरातून दुसऱ्या घरावर, घराकडे, घराला, हा, नंतर उद्यानानी च प्रासादांश्च, म्हणजे उद्याने आणि प्रासाद वीक्षमाणः, किंवा असंत्रस्त वीक्षमाण. हा. असंत्रस्त वीक्षमाण म्हणजे असंत्रस्त म्हणजे काही त्रस्त न होता, म्हणजे काही डिस्टर्ब न होता, शांतपणे निर्भयपणे च चचार. प्रासा, हा. चचार म्हणजे चर, चरच हे भूतकाळ आहे तो. हा, लिटकार. तर चचार म्हणजे तो फिरू लागला असं, एका घरावरून दुसऱ्या घरावर. म्हणजे तो उड्या मारत जात होता, म्हणून गृहात गृहम असं म्हटलेलं. स्क्रीन मोठं करता का प्लीज? काय ते? स्क्रीन जरा मोठी करू शकता का? म्हणजे प्रेझेंटेशन टाइप. नाही, तो काहीतरी ना प्रॉब्लेम झालाय. त्या दिवशी हा. मी उन्नतीने सोडवला होता. ठीक आहे. हा. हं, हं. ठीक आहे. तर असा हा अर्थ आहे. पुढचा बघूया आपण. अं, पुढची स्लाइड, 8वा श्लोक. तेषु तेषु महार्हेषु भवनेषु महायशाः तेषां वृद्धिमतां वृद्धि ददर्श स महाकपिः. हम्म. 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 तर त्यांच्या त्यांच्या, हा, अत्यंत अशा समृद्ध भवनांमध्ये, महार्हेषु भवनेषु म्हणजे महार्ह म्हणजे खूप महाग किंवा बहुमूल्य अशा भुवनांमध्ये महायशाः महाकपी ही महायशा म्हणजे आता हे जे आहे ना, इथे ऍक्च्युली भस्म करून टाकली हा जो अर्थ आहे ना, याच्यात फक्त ते पुढच्या ओळीमध्ये आलेलं आहे. तेषु तेषु महार्हेषु भवनेषु महायशा तेषां वृद्धिमतां वृद्धिम ददर्श स महाकपी. म्हणजे त्या महाकपीने ती बघितली, एवढंच आहे. म्हणजे त्यांच्या ह्याच्यातली वृद्धी म्हणजे वैभव, आणि वृद्धिमता म्हणजे त्या वैभव संपन्न किंवा समृद्धी संपन्न, हा, राक्षसांच्या घरातली संपत्ती त्यांनी बघितली असं. ऍक्च्युली भस्म करून टाकली ना, हे पुढच्या वाक्यात आहे, इथं नाहीये ते. हा. नंतर सर्वेषां सम अतिक्रम्य भवनानि समन्ततः आससाद
असं साध अथ लक्ष्मीवान राक्षसेंद्र निवेशनम. याचा असा अर्थ होईल की त्या सगळ्या म्हणजे त्या सर्व प्रासादांना समअतिक्रम्य म्हणजे ओलांडून चांगल्या रीतीने ओलांडून हा आणि समंतता म्हणजे आजूबाजूच्या त्या म्हणजे भवन त्यांना सगळ्यांना ओलांडून सर्वेषां भवनानी सम समंततः सर्वेषां भवनानी समतिक्रम्य म्हणजे आजूबाजूच्या सभोवतालच्या सगळ्या भवनांना ओलांडून हा आससाद म्हणजे पोचला. कोण तो लक्ष्मीवान म्हणजे लक्ष्मीवान म्हणजे ऐश्वर्यवान असा हनुमान हा राक्षसेंद्र निवेशनम. राक्षसेंद्र निवेशनम म्हणजे राक्षसेंद्र म्हणजे रावण, राक्षसांचा राजा रावण त्याच्या निवासस्थानाजवळ हनुमान पोहोचला असं. हम्म, मला असं वाटतं इथं वीर्यवान पण नकोय आणि लक्ष्मी हा ते सर्वांना ओलांडून. लक्ष्मीवान रावणासाठी आहे का? लक्ष्मीवान. हा तेच 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 मी सांगतो की हनुमान लक्ष्मीवान म्हणजे वैभव संपन्न अशा त्या रावण राजाच्या हा हं, हं. म- म- निवासस्थानावर जाऊन पोहोचला असं असं होईल. लक्ष्मीवान हे हनुमानाचं नाही आहे विशेषण, हे राक्षसेंद्राचं रावण. हा हं, हं. असं. हम्म. नंतर अनेकरत्न संकीर्णम निधिजाल समावृतम मनोरमम असंबाधम कुबेर भवनम यथा. म्हणजे कसा होता तो महाल, त्याचं निवासस्थान अनेक रत्न संकीर्णम अनेक किंवा अनंत रत्नांनी रत्न त्याच्यावर होती जडवलेली होती. निधी जाल समावृतम. निधी म्हणजे भांडार खजिना, जाल म्हणजे जाळं, खजिन्यांचा जणू जाळ्यांनी तो वेढलेला होता महाल. हं. मनोरमम अत्यंत मनोरम म्हणजे मनोरम म्हणजे मन मोहून टाकणारा, मन जिथे रमेल मन खूप रमेल असा तो महाल होता. असंबाधम. असंबाधम म्हणजे अत्यंत विशाल विस्तृत. यथा जसं कुबेर भवन असतं, कुबेर म्हणजे देवांचा खजिनदार. जो कुबेर जणू त्याचंच भवन जसं असावं म्हणजे साक्षात सगळ्या खजिन्यांचा जो मालक त्याचं जसं घर असावं तसाच हा राक्षसा रावणाचा महाल होता. नूपुराणां च घोषेण कांचीनाम निनदेन च. नुपुर म्हणजे पैंजण. हा तर पैंजणांचे आवाज नुपुर माहिती आहे आपल्याला नाही का. कांचीना म्हणजे कंकण, ब्रेसलेट्स किंवा कंकण असं. इथे हा ते कमरेची घुंगरू असलेली साखळी असं दिलंय कांचीना. पुस्तकात. अच्छा असं होता. हा हा हा. हा म्हणजे मग त्या कंबरपट्ट्याची साखळी कंबरपट्टा. का. हा हा, कांची. तसं. बरोबर बरोबर तसंच आहे, कांची बरोबर आहे, तसाच अर्थ आहे तो. कंकण नको मग इथं कंबरपट्ट्याची. हा कंबर बरोबर. कमर पट्ट्याच्या पट्ट्याचे नाद निनाद किंवा किणकिण हा घुंगरू असलेली. नंतर मृदुंग तल घोषइष्ट. मृदुंग तल म्हणजे मृदंग म्हणजे तबला किंवा तत्सम असं, आणि त्याचा तल म्हणजे त्याचं त्याच्यावर जे ताल त्याच्या तालांचे घोष आणि अशा वेगवेगळ्या आवाजांनी तो घोषवत भी विनादितम असा तो पूर्ण आवाज घुमत होता जणू भरलेला म्हणतो म्हणजे आवाज असे त्याच्यामध्ये घुमत होते असा. वेगवेगळे आवाज, पैंजणांचे आवाज, त्या भुंगरांचे आवाज, मृदुंगाच्या तालांचे घोष, अशा
आणि निरनिराळ्या वाद्यांचे आवाज असा तो आवाज तिथं घुमत होता. प्रासाद संघातयुतम स्त्रीरत्न शतसंकुलम सुव्यूढ कक्षम हनुमान प्रविवेश महागृहम. तर हनुमान महागृहम प्रविवेश, पण ते महागृहम कसं होतं, तर प्रासाद म्हणजे त्यात प्रासादांच्या रांगा होत्या. स्त्रीरत्न शतसंकुलम म्हणजे स्त्रीरत्न म्हणजे अत्यंत सुंदर रमणी त्यांची त्यांचे त्यात म्हणजे वस्ती होती, त्यांचे संकुल किंवा होतं. महाल, त्यांच्या त्यांचे खोल्या किंवा महाल ना. त्यांच्या हा. खोल्या किंवा महाल होते. सुव्यूढ कक्षम सुंदर सुंदर त्यांच्या खोल्या होत्या. आणि अशा त्या महागृहात हनुमान प्रवेश करता झाला. प्रविवेश म्हणजे प्रवेश करता झाला. अर्धयोजन विस्तीर्णम आयतम योजनम हित. म्हणजे आयताकार होता तो ते महागृह भवन. अर्धयोजन म्हणजे अर्धा योजन, एक योजन म्हणजे 4 मैल असं म्हणायचं पूर्वी. तर 4 मैल लांब आणि 2 मैल रुंद असा त्याचं मोठं त्याचं हे होतं विशाल भवन. आणि त्यात बहुप्रासाद संकुलन म्हणजे त्यात अजूनही छोटे छोटे म्हणजे खूप त्यात प्रासाद होती. असं अनेक प्रासादांनी व्याप्त होत. मार्गमाणस्तु वैदेही सीताम आयतलोचनाम सर्वतः परिचक्राम हनुमान हरिसूदन. हरिसूदन म्हणजे अं, सुदन म्हणजे मारणारा. हम्म. म्हणजे शत्रूंना मारणारा का अरिसुदन? हरिसूदन म्हणजे शत्रूंना मारणारा. जसं विष्णूचं एक नाव जसं मधुसूदन आहे. मधुसूदन म्हणजे की अगदी पूर्वी जी मधु आणि कैटभ असे जे 2 राक्षस होते ना मोठे, अं, हम्म. दुर्गा सप्तशतीमध्ये जी कथा आहे ते सुरुवातीला, तर त्या मधु आणि कैटभांचा विष्णूने नाश केला म्हणून त्याचं नाव मधुसूदन असं मधुसूदन. पडलं. हा. हो. तर अरिसूदन म्हणजे शत्रूचा नाश करणारा असा हनुमान. हम्म. तर त्या मार्गमाण म्हणजे तो मार्गस्थ होता. का बरं? वैदेहीम सीता म्हणजे वैदेही सीतेचा, वैदेही म्हणजे किंवा म्हणजे विदेह नंदिनी किंवा विदेहाची, वैदेही म्हणजे म्हणजे ती विदेह प्रदेशातली होती ना, राज्यातली, म्हणून ती वैदेही. तर त्या सीतेचा म्हणजे शोध घेत आयतलोचना म्हणजे बघत बघत तिला सर्वतः परिचक्रामा तो सगळीकडे फिरला. हम्म, असं. हम्म. तत्र दिव्योपमं मुख्यम स्फाटिकं तत्र भूषितम अवेक्षमाणो हनुमान प्रदर्श शयनासनम. आणि मग तो हनुमान अवेक्षमाण म्हणजे बघत असताना, हा जसं वीक्षमाणा म्हणजे पण बघत असताना आणि अवेक्षमाणा म्हणजे पण बघत असताना हा हनुमानाने बघितलं काय? एक शयनासनम म्हणजे पलंग, असा मोठा पलंग त्याने बघितला. म्हणजे पण त्याच्यावर शयनासन असं म्हणजे शयन आणि आसन असं बघितलं की जिथं दिव्योपम म्हणजे अगदी दिव्य असं होतं ते. स्फाटिकम तत्र भूषितम आणि ती पूर्ण असं स्फटिकासारखे किंवा रत्नजडित असं ते होतं. तर ते त्यांनी असं बघितलं. स्फटिक म्हणजे रत्न असं. दांत संगमरवरी. संगमरवरी. स्फटिक संगमरवरी किंवा नाही, स्फटिक म्हणजे ते असे पारदर्शी असे असतात हा, ना काचा. तसं लोलक किंवा असं तिथे दिलेला तसं. आहे सर शब्द पुस्तकात. संगमरवरी आणि असं दिलेलं आहे. स्फाटिकम दिलंय ते. स्फाटिकम दिलंय पण ते. स्फटिकापासून बनवलेलं ते स्फाटिक असं. स्फाटिकम, हा, संगमरवरी म्हणून दिलंय त्यांनी. संगमरवरी दिलेलं आहे का? मग ठीक आहे तसं. हम्म. हा. हा. नंतर दांत कांचन चित्रांगैः
वैडूर्यश्च वरासनैः महार्हास्तरण उपेतैः उपपन्नम महादनैः. हम्म. तर तो जो पलंग होता तर अं, दांत कांचन चित्रांगैः. तर दांत कांचन चित्रांगही म्हणजे काय तर हस्तिदंती. हम्म. हस्तिदंती. हम्म. चित्रांग म्हणजे हत्ती. हम्म. आणि त्याचे दांत म्हणजे दात. तर हस्तिदंत्याचं त्याच्यावर हे होतं म्हणजे मढवलेला असा तो होता. वैडूर्यमणी. हा वैडूर्यमण्याने पण त्याला असं जडवलेले होते. नंतर महार्ह आस्तरण उपयतेही. आस्तरण म्हणजे अंथरलेलं. किंवा हा त्याला आपण आस्तरण पासून अंथरुण हा शब्द तयार झालेला आहे आपला. म्हणजे अंथरलेलं अत्यंत महाग असं अंथरूण. म्हणजे घातलेलं उपयतेही म्हणजे घातलेलं. आणि उपपन्न महाधनही आणि अत्यंत असं मौल्यवान असे ते अंथरुण त्याच्यावर होते असं. बिछाना थोडक्यात. हा विचार. ते बिछाना हा शब्द आहे ना म्हणजे म्हणजे बिछाना म्हणजे बिछाया हुआ जो है उसको बिछाना बोलते हैं असं. म्हणजे बिछाना हा मूळ शब्द नाहीये तर पलंग आणि त्याच्यावर अंथरूण असं सजवलेलं असं म्हणता येईल त्याला. असं. अच्छा. हा अच्छा. हा. तस्मिन् जीमूत संकाशम हा प्रदीप्तोत्तमकुण्डलं लोहिताक्षं महाबाहुं महारजत वाससं. तर असा तो त्याच्यावरती त्या अत्यंत अशा मौल्यवान अशा पलंगावर कोण होतं तर तो जीमूत संकाशम. त्याचा मी ना अर्थ मला माहिती आहे पण मला आता आठवत नाही जीमूत या शब्दाचा अर्थ. तर मी तुम्हाला सांगेल जीमूत संकाशम म्हणजे काय. प्रदीप्तोत्तम कुंडलम. सगळी त्याची कुंडल वगैरे अशी प्रदीप्त अशी म्हणजे तेजस्वी अशी त्याची कुंडल होती. लोहिताक्षम हे अत्यंत असा लाल डोळे असलेला. हा महाबाहुम. हा आणि महारजत वाससम अत्यंत म्हणजे त्याचं जे वाससम म्हणजे वस्त्र. हा हे असं त्यांनी घातलेलं होतं. महारजत म्हणजे अत्यंत महाग आणि असं रजस म्हणजे काय चंदेरी किंवा असं. चांद चांदी नाही म्हणत का चांदीचं. सर? चांद्याचं, चांदीचे. चांदीचं तेच म्हणजे चंदेरी असं. अच्छा, चंदेरी. हा हा चांदी. हा. हा असं ते त्यांनी त्याचं ते वस्त्र वगैरे घातलेली होती. असा तो तिथे म्हणजे होता म्हणजे इथे म्हटलेलं आहे झोपलेला पण झोपलेलं आहे पुढच्या श्लोकात आहे खरं. हा मुक्तामणी सर इथे विचित्रेण. महावाससम म्हणजे महावस्त्र म्हणजे काय धोतर टाईप किंवा तसा अर्थ घ्यायचा का महाग महाग या अर्थी घ्यायचा. नाही नाही, महावासाचं म्हणजे महावस्त्र जसं असं एकदम भव्य असं भव्य किंवा बहुमूल्य असं त्या अर्थाने महावस्त्र. कारण साडीला पण महावस्त्रच म्हणतात. कशाला साडीला. हा म्हणजे ती लांबीला जास्त असते ना. हे असं हम्म. नाही महावस्त्राचं पण असं हे काही. हा अत्यंत महाग किंवा मौल्यवान ह्याला सगळ्याला महावस्त्रच म्हणतात. हा रेशमी. रेशमी. हा म्हणजे असं थोडक्यात म्हणजे काय मौल्यवान या अर्थाने म्हटलं जातं. हम्म, महाग नाही मौल्यवान म्हणजे भरजरी मौल्यवान असं कुठलंही हम्म. वस्त्र असलं त्याला महावस्त्र म्हणतात. असं जरुरी नाही की ते साडीच असली पाहिजे असं. साडी म्हणजे आता हा आहे म्हणजे काय धोतर टाईप हो. असं म्हणजे असं काही स्पेसिफिक नाहीये त्याला असं. महारजत वाससं अच्छा. म्हणजे चंदेरी असं वाससं म्हणजे हम्म, वस्त्र. हम्म. ओके ओके. हम्म. मुक्तामणी रजत म्हणजे विचित्रेण. काय? काय ते हा मुक्तामणी विचित्रेण कांचनेन विराजितं मुकुटेन अपवृत्तेन हम्म, कुंडलोज्ज्वलिताननम. म्हणजे अं, आता त्याने मुकुटेनं अपवृत्तेनं. आता त्याचा मुकुट कसा होता तो त्याने अपवृत्तेनं म्हणजे झोपलेला असणार त्यामुळे तो मुकुट घालून काही झोपणार नाही. तो मुकुट त्यांनी
बाजूला काढून ठेवला होता. पण तो कसा होता मुकुट? तो मुक्तामणी विचित्रेण म्हणजे चित्रविचित्र अशी मोती त्याच्यावर, मोत्यांचे मणी त्याच्यावर, आणि कांचन म्हणजे सोनं, याच्यावर म्हणजे सोन्यामध्ये जडलेले मोती, हा, असे त्याच्यावर होते त्या मुकुटावरती. आणि त्या मुकुट अपवृत्तेनं मुकुटेनं आणि कुंडलोच, आणि त्याचं कुंडल म्हणजे हे सगळे एवढे म्हणजे प्रकाशाने, त्याच्या प्रकाशाने त्याचं आनन म्हणजे मुख, हा, ज्वलित म्हणजे असं तेजस्वी दिसत होतं तोंड त्याचं. म्हणजे तो झोपलेला असेल पण बाजूला मुकुट काढलेला, आणि त्याची कानामध्ये त्याची भव्य अशी कुंडलं, ती पण अशी चमकणारी, चकचकणारी. त्यामुळे झळकत होती म्हणजे थोडक्यात. हा, नाही म्हणजे त्याच्या प्रकाशाने त्याचं मुख झळकत होतं. अच्छा. ज्व हा हा. ज्वलित आननम, आननम म्हणजे मुख. तर त्याचं तोंड हे असं चेहरा हो. झळकत होतं, चेहरा त्याचा झळकत होता असं. माशराशी प्रतीकाशम निःश्वसंतम भुजंगवत, हं, हं, गांगे महती तोयांते, हं, प्रसूप्तमिव कुंजरम. सुंदर. तर तो कसा दिसत होता? माशराशी प्रतीकांशम, माश म्हणजे उडीद, हं. तर उडदाचा असा राशी म्हणजे ढिगारा, म्हणजे असं उडीद असे स्वच्छ पांढरे शुभ्र उडीद असे दिसतात ना, तसं त्याचा ढिगारा. निश्वसंतम भुजंगवत म्हणजे जसा साप जसा असा फुटकारे सोडत असतो, हा, श्वास सोडत असतो जोरदार, त्याचा आवाज ऐकू येतो ना फुटकारांचा, तसा तो त्याचा मोठा असा श्वास चाललेला. असा. आणि कसा तो दिसत होता? गांगे महती तोयांते प्रसुप्तमिव सुंदर कुंजरम. हम्म. तर गंगेमध्ये जणू असा मोठा हत्ती, कुंजरम म्हणजे हत्ती. तर गंगेच्या अशा मोठ्या प्रवाहामध्ये, तोय म्हणजे जल किंवा पाणी, गंगेच्या अशा मोठ्या पाण्यामध्ये असा जणू हत्ती असा डुंबतोय, असा आहे, असा तो जणू दिसत होता. म्हणजे ग गंगा नदी म्हणजे हे त्याचं असं म्हणजे जसं त्याचा तो बिछाना आणि त्याच्यावरती असा मोठा हत्तीसारखा रावण, असा तो दिसत होता. म्हणून त्याला त्याची म्हणजे गंगेच्या प्रवाहामध्ये जसा हत्ती डुंबतो, हा, तशी त्याची उपमा, तशी त्याला उपमा दिलेली आहे. आणि त्याचा श्वास असा आवाज येत असेल किंवा जोरदार निश्वास त्याचा चालू असेल, आणि उडदाच्या राशीसारखा असा त्याचा ढिगारा, त्याचा भव्य दिव्य देह त्याचा, असं तो, त्याची उपमा त्याला दिलेली आहे त्यांनी. हम्म. नंतर सर हा, सर हा, उडदाची राशीच म्हणजे ठीक आहे, म्हणजे सोन्याचा डी किंवा असं असं ठीक आहे. उडदाचं काय हे आहे म्हणजे व्हॉट मलाही इज द नीटसं इम्पॉर्टंट? मलाही ऍक्च्युली नीटसं का, हा, मला वाटतं तर गोरा माझ्या असं मते ना, सांगण्याचा प्रयत्न केलाय. काय नाही ते? माझ्या मते ना खूप काळे असतात आणि रावण पण काळा होता, त्यामुळे उडदाची उपमा दिली असेल त्याला. उडीद पांढरे पण असतात ना, म्हणजे नाही, हो, सोललेले. मागचे उडीद हे काळे असतात, त्याची सालं नाही, काढली की ते पांढरे होतात. साला काढली की पांढरे होतात, तेच शक्य आहे. मग असं तर तेच विचार. काळा भडक असा असेल, पण मग असूही शकेल. म्हणजे बरोबर, महाशराशी म्हणजे असा काळा कभिन्न असा, आणि ते ऍक्च्युअल बरोबर आहे, देवी म्हणते ते हम्म. उडदाचं साल असतं ना, ते खूप असं काळं काळं कुट्ट असतं अगदी. म्हणजे सालं काढल्यावर आपल्याला ते पांढरं वाटतं, पण तसं ते एकदम उडीद हे काळे काळे असतात एकदम, बरोबर. तर एक तसं असू सांगू शकतं. का सर, आम्ही आम्ही जे आतापर्यंत म्हणजे असं फॉर एक्झाम्पल आमचा हे बघण्याचा काय तर म्हणजे आपण जे टीव्ही वरती रामायण लहानपणी आम्ही पाहिलं ते, किंवा त्याच्यानंतर जे नंतर हे मुलांना ज्या काही ऑडिओ सॉरी व्हिडिओ हे दाखवायचं कार्टून्सच्या ह्याच्यानी जे रामायणाचे आहेत ते, सो त्याच्यामध्ये असं रावण हा नेहमी असा अ, राक्षस, आणि त्याच्याकडे एवढं म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या ती लोक अशी एवढी अगदी अप्सरांसारखी आणि येते वगैरे, असं पहिल्यांदाच वाचलं. नाही तर इट वॉज सुंदरता असं काही एवढं कधी दाखवली नव्हती ना. ते राक्षसिणीच असायच्या अशा हातात तलवारी घेऊन नाही वगैरे नाही फिरतात नाही नाही दीपाली, ते. नाही नाही. ऍक्च्युली तुम्ही जर मूळ रामायणात म्हणजे आपल्या टीव्हीवरचं जे हम्म. रामायण सिरियल जर बघितली असशील ना,
तर तो कोण, रावण हा अत्यंत, तो कोण ऍक्टर, कोण अरविंद त्रिवेदी, हो, बरोबर. तोच खूप छान. म्हणून हा आता ही जे हा म्हणाली की काळा होता, तर नाही, हा त्याच्यात असा तेच तो तो छान हा गोरा हा हा चिर. एक्झॅक्टली, मला तेच ऍक्च्युली. आणि रावण असा तो तर म्हणजे असं म्हटलं जातं की तो ब्राह्मण होता, अगदी असा म्हणजे तेजस्वी एक्झॅक्टली, होता, त्याचे अगदी असा वडील म्हणजे ब्राह्मण आणि आई राक्षसीण आई होती असं राक्षसीण आपण होती. पण बोलतो. तो असा हो, अगदी तेजस्वी होता, म्हणजे त्यामुळेच म्हणूनच करेक्ट. मी ते असं काळं बोललो नाही. पण म्हटलं असेल बाबा, पण हम्म. मलाही काळा होता असं हम्म. कुठे नाहीये. आणि जसं टीव्ही सिरियल हम्म. मध्ये पण तो असा काळा बिळा म्हणजे टिपिकल राक्षस कधीच असतात तसं नव्हतं. त्याला हा. दाखवलं नाहीये. बाकी जे नाही. त्याचे राक्षस गण असेल ते दाखवायचे काळे बिळे. हा. पण तो वगैरे करेक्ट. ना, तो असा एकदम गोरापान आणि असा छान दाखवलेला असतो. इव्हन बरोबर. त्याची तो बायको तपस्वी पण झाला. मंदोदरी एकदम तो अशी तपस्वीवर सुंदर पण चांगला वगैरे होता हे. ना, तपस्वी होता ना चांगला. नाही नाही, तपस्वी तपस्वी होता ना असेल. तो. पण म्हणजे तो असा हा मूळ असा तो राक्षस कुलातला असा नव्हता, म्हणजे त्यामुळे तो हा ऋषीपुत्र होता ना, त्यामुळे असा तो म्हणजे दिसायला असा तो असा म्हणजे टिपिकल, नाही तर जसे बाकी राक्षस जसे काळे असे विचित्र दाखवतात तसा गोरा नव्हता तो गोरा म्हणजे. दिसायला. हा हम्म. असं. म्हणजे ते ब्राह्मण होता. रावण, त्याचे भाऊ, त्याची बायको हे चांगले दाखवले होते. पण ज्या अगदी. राक्षसिणी त्या सीतेच्या आसपास होत्या किंवा हे, ते सगळे अगदी अशा त्या काळ्या कबींन आणि ते अशा तलवारी घेऊन फिरतायत हो. वगैरे अशाच आणि त्याच्या दाखवल्या. आणि त्याच्या दरबारात जे राक्षस असे ते पण काय कबीर वगैरे असे असायचे. पण हा. तो स्वतः मात्र अगदी तेजस्वी असायचा, बरोबर. हा. पण ते शंकराची हे पण तपस्या पण केलेली असते ना, हजार नाही वर्ष नाही, ते वगैरे. तसे तर सगळेच राक्षस तपस्वी होते, म्हणजे फक्त त्यांचं हम्म. म्हणजे काय, तप जे मिसडायरेक्टेड होतं, म्हणजे चुकीच्या हम्म. हेतूसाठी करायचे ते, बाकी काही नाही असं. अच्छा. तपस्वी हम्म. असायचेच, कारण तप केल्याशिवाय त्यांना तेवढी शक्ती पण मिळायची नाही ना, असं. हा. हा. सर आजचं रेकॉर्डिंग लगेच टाकाल सर, मी आत्ता जॉईन झाले. ओके, बरोबर. लगेच हं. टाकेल मी. हा, चालेल. हम्म. पादमूलगताश्चान्या ददर्शसु महात्मनः पत्नी सप्रिय भार्यस्य तस्य रक्षः पतेर्गृहे. तर हा श्लोक असा वेगळाच आहे, म्हणजे पहिल्याच्याशी संबंधित नाहीये. हा, पादमूल गता म्हणजे काय, की अन्या म्हणजे ददर्श सुमहात्मनः म्हणजे म्हणजे त्या म्हणजे विशिष्ट असेल त्याच्यात असेल, तर त्या राक्षस राजाच्या म्हणजे त्या राक्षसाच्या हा म्हणजे त्या प्रिय भार्या आणि बाकीच्या पत्नी अशा तिथे पायापाशी, पादमूलगत म्हणजे पायाशी अशा होत्या त्या. आणि सस्य रक्ष, रक्ष हा म्हणजे राक्षस. त्याच्या पतेर, रक्षक पतेर म्हणजे त्यांच्या रक्षपतेर गृहे म्हणजे काय, त्या रक्षपती म्हणजे राक्षसपतीच्या घरामध्ये त्यांनी काय बघितलं, की पादमूलगता म्हणजे पायापाशी अन्या अन्या हा पत्नी ही आणि प्रिय भार्यस्य सप्रिय भार्यस्य म्हणजे तो त्या पत्नींचा प्रिय होता, म्हणून त्याला सहा प्रिय भार्य असं म्हटलेलं आहे. तर त्या तिथं होत्या असं. पण झोपी गेल्या होत्या असं या या श्लोकामध्ये प्रिय भार्य असं असं हे होत नाही त्याचं. ते झोपी गेल्या होत्या असं म्हटलं स्पेसिफिक दिसत नाही त्याच्या अर्थानुसार. त्याच्यात काय झालंय ना, की मूळ रामायणातल्या ना त्यांनी अशा काही काही ओळी घेतल्या, काही काही सोडल्या, कधी कधी मधलीच ओळ सोडली, असं केलेलं आहे. त्यामुळे ना ती लिंक कशी कधी कधी तुटक तुटक वाटते असं. तर मी असं करीन की याचं जे आहे ना, म्हणजे हे जे सुंदरकांडातलं आहे, तर याच्या आणि हे हे समजायला सोपं आहे, अगदी सगळे अर्थ सोपे आहेत. तर हा पूर्ण सर्ग जो आहे, तर हा आपण काय करू, मूळ एक करू, आणि त्याचं आपल्याला जे श्लोक आहेत, आपल्याला ज्या ओळी आहेत त्या हायलाईट करू, बाकीच्या साध्या ठेवू, म्हणजे आपल्याला कळेल की लिंक कशी, म्हणजे जी लिंक तुटते असं वाटतं ती तुटणार नाही आपलं वाचताना. तसा अर्थ याचा एकदम सोपा आहे. आणि आता आपल्याला मला वाटतं पाचवा की सहावा पण वाल्मिकी रामायणातली, मूळ वाल्मिकी रामायणातलं
श्लोक बघतोय, त्यामुळे आता आपल्याला सवय पण झाली नाही का श्लोकांची त्या. आणि हे सुमहात्मन त्यालाच म्हटलेलं आहे का? रावणासाठीच आहे का हे? नाही नाही. त्याचा अं, अर्थ काय सर? सु सु ददर्श सुम सुमहात्मना ददर्श म्हणजे तो जो हे सुमहात्मना याला हनुमानाचा म्हटलेलं आहे. हनुमाला म्हटलं, हनुमानाला म्हटलेलं आहे का मग? हनुमानाने हा, ददर्श म्हणजे हनुमानाने बघितले. काय बघितले पाहिलं. असं. अच्छा. हा असा. हम्म, सु त्याने सुमहात्मना पाहिले. हे ह्या हनुमान आहे म्हणजे असं. हा, तेच विचारलं की त्याच्यासाठी हो आहे ना ते, हो हनुमानासाठी. ते ते विशेषण हनुमानाचे आहे. बरोबर. बरोबर. हा. आपण शनिवारी ते तुमचे जे क्रियापद झालेली आहेत ना, ते उन्नतीने मला हं. सांगितलं होतं आणि त्या ग्रुपमध्ये मी बघितलं. सगळं तुमचं झालेलं आहे ना, ते आता रिव्हिजन वगैरे म्हणजे ते आता परत बघायची गरज आहे का आपल्याला, चर्चा करायची ते की एकदा कसं? काही काही आहेत ना आम्हाला अडचणी, काही काही ठेवलंय आम्ही लिहून त्यात रेड ओके. ह्याच्यात रेड लिहिलंय, याच्यात. लाल. ठीक आहे, मग मी ते वाचतो हो. आणि मग ते मग आपण मग शनिवारी घेऊया मग, म्हणजे मग तुम्ही पण अभ्यास केलेला आहे त्याचा आणि मग ते पूर्ण होऊन जाईल आपलं. हा, लवकर सर होऊन तुम्ही जाईल. तेरावा पाठ तुम्ही पण घ्याल सांगाल ना तसं सर? आम्ही करेक्ट तेरावा अंगुलीयक पण दर्शनम. हो 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 ते हो. समजत नाही जरा. तो जरा तेरावा घेऊ. कठीण आहे. हो हम्म. हो आम्हाला बरोबर. सगळी जी क्रिया आम्ही अभ्यास केली ना, त्यातली कुठली आत्मनेपदी, कुठली परस्मैपदी कशी ओळखायची, ते पण जरा ट्रिक सांगा आम्हाला. नाही, अशी ट्रिक नाहीये. ऍक्च्युली ना आता काय माहितीये, तुम्ही आता तर कोविडमध्ये आहात ना तुम्ही, तर तुम्हाला नुसतं क्रियापद ते परस्मैपदी की आत्मनेपदी आणि त्याचबरोबर ते कुठल्या गणाचं आहे, हा, प्रथमगण दशमगण, तर हे साधारण माहिती पाहिजे. तर माझ्याकडे ना सर पण ते पूर्वी पटकन होते. ओळखता येत नाही सर. हो, नाही येत ओळखता, पण हा. सवयीने म्हणजे होतं. हा, म्हणजे तर सर, ती माझं थोडंसं ऑब्झर्वेशन असं आहे की जेव्हा म्हणजे परस्मैपदी धातू असतो ना, म्हणजे परस्मैपदी धातू आपण जेव्हा चालवतो तेव्हा तो हम्म, धातू त्याला वेलांट्या येतात आणि आत्मनेपदाला एक मात्रा येते, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. मे बी दॅट रॉंग, पण असं सर्वसाधारण ऑब्झर्वेशन माझं असं आहे सर. नाही, आता पच असा हा धातू आला, मग कोणता? त्याच्यामध्ये पचती आणि पचते हे दोन्ही येतं बरं का. हा, मग ते दोन्ही आहे ना. मग उक्ष उक्ष हा धातू आला तर उक्षती पण येईल, उक्षते पण येईल ना. उक्षते आहे ना, पण तो धातू आत्मनेपदी आहे ना. नाही 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 तर देवी, ऍक्च्युली परत नाही नाही आहे. नाही नाही हा, उषाताई, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आत्मनेपदी प्रत्यय हे एकारांत आहेत आणि परस्मैपदी प्रत्यय हे इकारांत आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे हा. का? हा, हा असं बरोबर. म्हणायचंय. हा. बरोबर, ते प्रत्यय, पण ते ते एकदा ते कुठला म्हणजे तो धातू कुठला आहे ते कळल्यावर लावता येईल नाही का? ते हो 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 नंतर हो. झालं. हा, म्हणजे ते आधी जर ते ते रूप रूप दिसल्यावर तर आपण ओळखू शकतो की हे रूप ते ओळखू आत्मनेपदी रूप शकतो, आहे. पण मूळ हा धातू हा. हा कोणता आहे ह्याच्यासाठी, हा, ते ते तो तर ते प्रश्न आहे. ते कसं ओळखायचा हा प्रश्न आहे. बरोबर. तर तर असं हम्म, म्हणजे हम्म. नियम असे मला वाटतं नाही आहेत त्याचे, हा, की हा परस्मैपदी का, जसं आपण म्हणतो किंवा विभक्तीमध्ये र असेल तर न होतं, म्हणजे असे नियम आहेत नाही का, संधीचे हम्म. प्रत्यय लावायचे. तसा अमुक एक धातू हा असा हा म्हणजे परस्मैपदी आणि असा हा आत्मनेपदी, किंवा हा दशमगणातला आणि या प्रथम गणातला, हा द्वितीय गणातला, असे नियम नाही आहेत. हे आहे जसं आपण गणितामध्ये म्हणतो ना गृहीतक किंवा पॉस्ट्युलेट्स, तसं ते आहे. म्हणजे त्याला जे जे का आहे पुस्तकात जसे दिलेले आहेत तेच घ्यायचे ते ते आहे. तसेच. माझ्याकडे ना पदी म्हणून जे अगदी दिलेले आहेत. कधीतरी हम्म. ना मागे एकदा 2 एक वर्षापूर्वी मी अशी काहीतरी 3-3.5 हजार क्रियापदांची अशी एक एक्सेल शीट मी तयार केली होती. हे आपले की ज्याच्यात प्रत्येक धातू, सगळे धातू म्हणजे जवळपास 3,000-3,500 होते ते, 3,2500 वगैरे, आणि ते कुठल्या गणाचे आणि ते हे असं. पण ती आता एक्सेल शीट मला कुठे दिसत नाहीये, ती दिली तर ती मस्त होती, ती अगदी ऑल इन्क्लुसिव्ह अशी. तसं आता उन्नतीताईंनी पण म्हणजे एक्सरसाइज केलाय की ह्या पुस्तकातल्या ते सगळे धातू तिने एकत्र आणलेत, एकत्र 95. केले. बरोबर हा, बरोबर. येस. परस्मय, हा, आणि प्रथम गणाचेच आहेत अर्थात या पहिल्या पुस्तकातले.
त्यामुळे ते प्रथम गणातले सगळे 95 धातू तिने एकत्र केलेत. चांगला एक्सरसाइज केलाय तिने तो. हो. तेच सगळे प्रथम गणातले आहे पण हो, सगळे प्रथम गणातले. कशावरून ह्या म्हणजे त्या आता हे जे बुकमध्ये पुस्तक आपलं सगळे चालू आहे ना प्रथम सर, त्याच्यातले सगळे प्रथम गणातलेच धातू आहेत. नंतरच्या पुस्तकात दशम गण वगैरे आला. नाही नाही बरोबर आहे आता पण तो मला भाग 6 चालू आहे ना. ऐका ना पण मला शंका अशी पडते की असं म्हणजे त्यांनी हे जे कथानक घेतलंय ते असे फक्त प्रथम गणाचेच फक्त धातू आले असं कसं काय होईल असा मी विचार करतोय म्हणजे इज इट बाय चॉईस और इज इट बाय फ्ल्यूक असं नाही का पण म्हणजे सगळ्या नक्की क्रियापदाचे आहेत. जेवढे लेसन्स आहेत ना सर, ते सगळे हा प्रथम गणाचे आहेत. हो. अच्छा. जर पेपर झाले हा. तपासून. हो. रिझल्ट कधी आहे सर आमचा? आता ना मी माझ्याकडनं तपासून मार्क लिहून सगळे दिलेले आहेत त्यांना. ओके. आता झाले पण. झाले पण म्हणजे की झाले माझ्याकडनं खूप म्हणजे झाले उशीर किती झाला. दिवस आता? मला आधीच 1 करायचे महिना होते. झाला. हो पण मला मध्ये मग ते माझं इकडे तिकडे जाणं बिणं त्यात मलाच जरा उशीर झाला. पण मग मी गेल्या आता परवाला सोमवारी मी सगळं ते बाळ सबमिट केलं त्यांनी. शनिवार रविवार पण सगळं हे केलं. साधारणतः 45 दिवस ते 60 दिवसात लागतो ना रिझल्ट. काय ते 1.5 महिना ते 2 महिन्याच्या दरम्यान लागतो ना शक्यतोवर. 2 महिन्यात वगैरे आता मीच 1 महिना खाल्ला त्यांचा त्यामुळे पण मला वाटतं सगळेच तसे देत असावेत. पण मागे एकदा मी लवकर देऊन सुद्धा रिझल्ट असा 2.5-1 महिन्यानी लागला होता. अच्छा, मग ते आम्हाला अंदाजे कधी कळेल रिझल्ट? पुढच्या महिन्यात मग. पुढच्या महिन्यात समजा ना. नाही पण तुम्हाला एक सांगू का सगळ्यांना मार्क छान मिळालेत भरपूर मिळालेत काही प्रॉब्लेम नाहीये तसा. अरे वा, थँक्यू. तरी ग्रेट. पण ते उत्सुकता आहेच आहे ना. हो थँक्यू ते सर. आहे. थँक्यू. आणि आणि दुसरं म्हणजे ते पण आहेच की मी तपासतोय जरा लिबरल तपासतो म्हणजे लिबरल म्हणजे मला असं नेहमी वाटतं की म्हणजे ही काही स्मरणशक्तीची परीक्षा नाहीये म्हणजे बरोबर. आकलनाची परीक्षा आहे असं नाही का हो त्या दृष्टीने मी हो हो. तपासतो म्हणजे हा किंवा काही वेळा मी ऱ्हस्व दीर्घ वगैरे अगदी कधी कधी मी त्याचे मार्क कापलेत आता यावेळेस तुमचे पण म्हणजे अगदी अर्धा मार्क वगैरे असा कापलाय मोठं म्हणजे 5 मार्कातनं अर्धा मार्क वगैरे ऱ्हस्व दीर्घाच्या चुका असतील तर वगैरे अशी असं. तर कोविडचे पण तुम्हीच तपासा. माझ्या हातात थोडी यायचं आहे चॉईस. नाही पण मी सर जनरली म्हणजे हा काय नाही, अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही सेटिंग्स मध्ये ते त्या दिवशी आपण केलं ते चेंज नाही केलं का? आम्हाला ब्लॅक पॅचेस दिसतोच आहे म्हणून विचारलं. नाही नाही सांगतो मी काय झालं उन्नती ते मी ना चेंज केलं आपण पण नंतर ना मी मग परत ट्राय करायला लागलं मला कारण नंतर जो यांचा क्लास झाला ना त्याच्यात ते फुल म्हणजे प्रेझेंटेशन मोड दिसतच नव्हता अजूनही दिसत नाही मला वाटतं प्रेझेंटेशन मोड ते एकदा मग नाही. मी एक दिवस हा आता दिसतोय प्रेझेंटेशन मोड नाही ना हो, हो दिसतोय. आता दिसतोय हा तेच मग मी ते करता दिसतोय. करता हो. मग तो हा आता म्हणजे आता प्रेझेंटेशन मोड किंवा आता असं दिसतोय ना तर तेव्हा तो दिसतच नव्हता मग मी हम्म. असं प्रेझेंटेशन मोड जेव्हा करायचं असेल ना तेव्हा प्रेझेंटेशन मोड करायचं आणि प्रेझेंटेशन मोड शेअर करायचं. हा पण कसं होतं कधी कधी उन्नती आपल्याला त्या मोडमध्ये जावं लागतं परत नॉर्मल मोडमध्ये यावं लागतं मग ते बिघडतं पूर्वी सगळं मग ते स्मूथ होतं असं मध्ये काय झालं कळलं नाही असं मला असं वाटतं एकदा की परत रिइन्स्टॉल करावं की काय ते म्हणजे डिफॉल्ट सेटिंग असं काही करावं की हा झूम वाल्यांचं हे झालंय पण करून बघा तुम्ही काही हरकत नाही. हम्म तेच ठीक तेच. आहे. चला मग थांबूया इथे आपण आज सर जय गुरु आम्ही त्यामध्ये झालीत आमची सगळी तर आम्ही शुकह नावाचा तो चॅप्टर चालू केलेला आहे. ओके झालाय चालेल मग तो सुद्धा. अरे हा वा नाही संपला. एक पेज राहिलंय त्याचं म्हणा. हा चालेल सर आता पुढचं कुठलं करून देऊ मी तुम्हाला? आपलं आता या पुस्तकातले कुठले कुठले राहिले मग आपले चॅप्टर्स ते करू हे पुस्तक पूर्ण करूया ना आपण आता 13वं ते अंगुली ते करायचंय ना ते ठीक हा आहे ते एक राहिले. ते देते हं? करून मग. हा चालेल हं? ठीक